मान तालुक्यातील मसवड पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात मसवड पोलिसांनी रविवारी पहाटे धडक मोहीम राबवत 4 ठिकाणी कारवाई केली। या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन व साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधित आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 क.ड.इ. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पहिली कारवाई मसवड येथील शिंदेमाळा परिसरातील ओढ्याच्या कडेला करण्यात आली असून आरोपी निलेश बाळू जाधव यांच्याकडून 105 लिटर हातभट्टीची दारू व 350 लिटर रसायन असा एकूण 12,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तर दुसरी कारवाई कोडलकर वस्ती परिसरात करण्यात आली असून आरोपी बाबा विठ्ठल चव्हाण यांच्याकडून 105 लिटर हातभट्टीची दारू व 475 लिटर रसायन असा एकूण 14,750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। तिसऱ्या कारवाईत कोडलकर वस्ती येथून ओढ्याच्या खालच्या बाजूस आरोपी सागर वसंत मंडले यांच्याकडून 5 लिटर हातभट्टीची दारू व 200 लिटर रसायन असा एकूण 4,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या सर्व कारवायांमध्ये हातभट्टी दारूचे नमुने व रसायनाचे नमुने सीए तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे यांनी फिर्याद दिल्यानंतर करण्यात आली। पुढील तपास पोलीस हवालदार RL कुंभार हे करत आहेत। मसवड परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू व्यवसायांवर पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।